हॅलो. हॅलो मामा. हा जकार बोल की. काय नाही, असं सहज फोन केला होता. बर बर बर. तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना? हो हाय की, इकडं आहे सगळं व्यवस्थित. तुझं कसं चाललंय? अरे माझं काय चालू आहे की आपलं शेती घर कारखाना ड्युटी के ड्युटी. तुझं कसं काय चाललंय? शीतल बरी आहे ना? शीतल हो हाय की, पण जरा काळजी करत बसते अरे. काळजी कसली रे? नाही एवढं काय नाही तसं. आणि तिला सवयच आहे मला एवढ्या तेवढ्यावरनं काळजी करत बसायची. आता कालच बघ ना, मामीनं फोन उचलला नाही म्हणून दिवसभर विचार करत बसली होती. म्हणून म्हणलं तुला विचारावं. तिला म्हणावं तिची काळजी करू नकोस, 2 दिवसात तीच करेल तुला फोन. नाही म्हणजे काय झालंय नेमकं? अरे काय झालं, शीतलचा फोन आला तेव्हा पुष्पी होती कामात, तिनं फोनच नाही उचलला. म्हणून जिजीने विचारलं फोन का नाही उचलला. याच्यावरनं दोघींमध्ये जरा वाजलं, त्याच्यावरनं पुष्पी बसली फुगून. मग काय आता 2 दिवसानं राग शांत झाला की पुष्पीच फोन करेल बघ तिला. शीतलला म्हणावं नको काळजी करूस एवढी. तेच मी करणार होतो फोन मामींना, पण म्हणलं आधी तुला विचारावं काय झालं काय नाही ते. बर सांगतो मी शीतलला. बाकी तिकडं सगळं नीट आहे ना? आणि जयश्री कशी? जेडी हाय की व्यवस्थित आहे. मामा काय झालंय का? नाही यार काय नाही झालं. मामा मला वाटतं काहीतरी लपवतोयस तू माझ्यापासून. अरे कसं सांगू तुला, तिच्या लग्नाचं ते विचार करायला पाहिजे आपण. हर्षवर्धन जेडीला लग्नासाठी मागणी घातली. काय? असं कसं काय? कसं सांगू तुला, कारखान्यावाला होता मला विचारायला, आता परत येऊन गेला. म्हणलं तुमचं काय ठरलंय? मग आता? अरे मला बी कळना काय करावं ती. मी त्याला म्हणलं विषय असा आहे म्हणल्यावर घरी सगळ्यांचा विचार घेतो आणि मग सांगतो तुला. मामा आपल्यासाठी यो मुलगा नको बरं का. हे बघ आपण जयश्रीसाठी चांगला मुलगा बघूया. वाटलं 1-2 महिने वाट बघायला लागली तरी चालेल. मला बी तसंच वाटतंय. मी आता नानांकडे निघालोय, नानांची बोलतो, बघू नानांचं काय मत पडतंय ती. अरे पण आता बोलायचं काय? हर्षवर्धनची नेमकं काय बोलायचं ती तरी विचारतो की नानांना. बर सांग मला. होय होय मी कळवतो तुला काय काय होतंय ते. तू काळजी करू नको बरं का. ठेवू का? आओ चा. आणि काय हो, कुणाचा फोन होता? अगं मीच केलता मामाला. मग मला सांगायचं नाही का? मी बी बोलले असते की. अगं तो जरा गडबडीत होता. हम्म. काय झाले, तोंड का पडलंय असं? मला नाही काय नाही, ते मामा सांगत होता मामी बद्दल. ती कामात होती ना म्हणून फोन उचलला नाही तिनं. आणि परत काहीतरी झालं वाटतं वादावादी जिजीची आणि तिची. हा तेवढंच ना. मी उगाच काळजी करत बसले होते. मामी 2 दिवसात शांत होत्याल, मग बोलते मी त्यांच्यासंग. मला वाटलं होतं त्या हर्षवर काय? हा काय कुठं काय काय नाही, ते मी नाश्त्याचं बघते आलेच. काय जरी झालं तरी हर्षवर्धन संग जयश्रीचं लग्न व्हायला नाही पाहिजे. काय रे समाधान, काय झालं? नाही असं बाहेर का बोलावलंस? अरे घरीच भेटलो असतो की आपण. नाही नाही घरी नको. काय आहे, एका विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं, ती जेडीच्या लग्नाबद्दल. जयश्रीच्या लग्नाबद्दल? होय. ही बाकी बरं केलंच बघ समाधान. अरे तुम्ही तिच्या लग्नाचा पुन्हा विचार करताय ही चांगलीच गोष्ट आहे. खरं तर हा विषय काढायचा माझ्या मनात होतं, पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं. हे बघ तिचं वय काय जास्त नाही आणि अख्खं आयुष्य पडलंय यार तिच्या समोर, म्हणून म्हणतो. आणि आता काळ बदललाय, लोक काय म्हणतील ह्याचा विचार करत बसू नकस. होय नाना,
आमचं बी मत तेच होत. जयश्रीला एक स्थळ आले. अरे वा, चांगलंच आहे की मग. कुणाचं स्थळ आलंय? खरं तर आपल्या माहितीतलंच आहे, गावातलंच आहे म्हणा की. गावातलं? कोण रे? हर्षवर्धनचं स्थळ आलंय JD ला. काय म्हणजे परवा त्यांनी स्वतःहूनच मागणी घातली JD ला. काय सांगतोयस? खरं? नाहीतर काय, काय करावं हीच काय कळना झालंय बघा मला. अरे पण हे असं कसं? म्हणजे हे काय मध्येच? अहो त्याचं म्हणणं पडलं की त्याचं बी लग्न मोडलंय आणि JDचं बी. आम्ही दोघं एकमेकांना चांगलं समजून घेऊ. कसं आहे, JD हुशार आहे, कर्तबगार आहे. म्हणजे पुढे जाऊन तशी बायको मिळाली तर हर्षवर्धनच्या कारकिर्दीला आणखीन जरा उभारी येईल असं वाटतंय त्याला. नाही ते खरं आहे, पण त्याच्याशी सोयरीक म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? अहो मला तर काय सांगावं, कसं बोलावं काहीच कळना झालंय बघा. म्हणून म्हटलं तुमच्याशी जरा बोलून घ्यावं. आता मी काय सांगणार आहे याच्यात? हा निर्णय खर तर तू, पुष्पा, जयश्री आणि वाटलंच तर घरातल्या सगळ्यांनी मिळून घ्यायचा. तुम्हाला जे वाटेल, तुमच्या सगळ्यांच्या मनाला जे पटेल तोच निर्णय घ्या. मला विचारशील तर मी एवढंच सांगेन की जो काय निर्णय घ्याल ना तो सगळा पुढचा विचार करून मग घ्या. पुढचा विचार करून मला असं वाटतंय की हे लग्न होऊ नये म्हणून. कसं आहे नाना, आपली आणि त्यांची बरोबरी नाही ना होऊ शकत. त्यात पडली आपली पोरीकडची बाजू. पुढे जाऊन काय अडचण निर्माण व्हायला नको. आणि नाना, शीतलच्या बाबतीत असं घडलं होतं म्हटल्यानंतर मला जरा अवघडच वाटतंय. म्हणून नकोच ती. उगाच त्याच्यामुळे घरात आणखीन काय वाद वाढायला नकोत. मी सरळ नाही म्हणून सांगणार आहे. अरे एवढं सगळं ठरलंय तर जाऊन सांग की. अहो, तेच कसं सांगावं ही कळना झालंय मला बघा. समाधान, हा. जे काय असेल ना ते स्पष्टपणे बोलून टाक. उगाच इज्जत गोंगडे ठेवण्यात काय अर्थ नाही. आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही त्या गाडीत बसायचं कशाला? भेटून सरळ नाही म्हणून सांगून टाक. आता आमच्या शीतलने स्पष्टपणे सांगितलं मला काही पसंत नाही. ते जाऊन सांगितलं की बाबा शीतलला काय पसंत नाही. पण त्यांनी राग मनात धरू नये म्हणजे झालं. त्यानं जर मनात राग धरला ना तर अवघड जागचं दुखणं होऊन बसायचं. तू शांतपणाने समजून सांग त्याला, तसं काय बी होणार नाही. मी काय म्हणतो, तू त्याला भेटायला जाताना पुष्पाला संघ घेऊन जा की. बरोबर आहे तुमचं नाना, तसंच करतो. एका आता फोन लावतो लगेच त्याला. अरे काय वेट 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 ते वेट करू करू आमचं वेट कमी व्हायची वेळ आली. अहो भैया थोडे दिवस थांबा की. निर्णय काय सोपा आहे का त्यांच्यासाठी? तुम्ही अजिबात काळजी करू नका, निरोप येईल त्यांचा. हा येस, थिंक पॉझिटिव्ह. येईल नाही, येणारच. एकतर आम्ही वरतोंड करून त्या शितलीला बोललोय, पुन्हा तोंडावर पडायची वेळ येईल. मागच्या वेळी पण आम्ही हारलो होतो, यावेळी पण ती जिंकल, आम्ही हारल. अहो भैया मी म्हणतोय ना, थिंक पॉझिटिव्ह.